साताऱ्यातल्या जनतेच्या मनात खासदार नेमका कोण आहे? जनता कोणाला पाठवणार आहे दिल्लीत किंवा याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। साताऱ्यात नेमकी हवा कोणाची आहे सांगणारा खास रिपोर्ट। नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहतात लोकशाही मराठी। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे। शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले यात मोठ्या प्रमाणात दुरंगी लढत सुरू झालेली आहे। यातच उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांचा हा राजकीय सामनाबाबत नेमकं सातारच्या जनतेच्या मनात काय आहे तर आपण थेट जाणून घेणार आहोत। ये पब्लिक है, ये सब जानती है। तर आपल्या समवेत आहेत आठवडा बाजारातील। नमस्कार ताई, लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। निवडणूक आता 7 तारखेला होत आहे। उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, भाजप आणि शरद पवारांचा पक्ष उभा आहे। काय सातारकरांच्या मनात काय आहे, काय सांगाल? अहो, जो शेतकऱ्यांना न्याय देईल, चांगल्या मालाला चांगला दर देईल, त्याच्याप्रती आमचं सहमत आहे, त्यालाच आम्ही मत देऊ। उदयनराजे की शशिकांत शिंदे, काय सांगाल? शशिकांत शिंदेंना मत देऊ आम्ही। उदयनराजे की शशिकांत शिंदे, जोरात प्रचार चालू आहे। सातारकरांच्या मनात काय आहे? आम्हाला काय, आमच्या शेतकऱ्यांना जो पाठिंबा देईल त्याच्या मागे आम्ही उभं राहूया। जो जसा कार्य करेल तोच निवडून येईल। मग उदयनराजेंनी कार्य केलंय सातारा जिल्ह्यात, मग ते येतील। शशिकांत शिंदेंनी केले ते येतील। जो कोणाचं भलं बघल तोच येईल ना। 7 तारखेला मतदान करणार आहे तुम्ही। 2 उमेदवार दिग्गज तुमच्या समोर आहेत, काय सांगाल? काय सांगणार बाबा, शेतकऱ्याला दर दिला तरच सगळे। कोण भारी? कोण भारी? आता त्या जो शेतकऱ्याला चांगला दर देतो त्यालाच आम्ही मतदान करणार। काय तुमच्या मनात काय? मनात काय, आता ही महागाई बघताय ना काय झाली। हा, काय महागाई झाली, ही महागाईकडे लक्ष देते का सरकार? तुतारी की कमळ? तुतारी नक्की नक्की नाही। आले पाहिजे। का आले पाहिजे? कारण का माहिती का की ह्या मोदीनं बरीचशी महागाई वाढवलेली, नकळत महागाई वाढलेली। बर, आणि यांचं असं होत चाललेलं आहे की हुकुमशाहीकडे देश न्यायचा। 400 पारचा नारा असा मतलब आहे 400 पारचा की त्यांना हुकुमशाहीकडे देश न्यायचा आहे। म्हणजे विरोधी पक्ष असताच नाही पाहिजे। आम्ही वन बाय वन असं देश ग्रामीणपासून देशापर्यंत देश पातळीवर सुद्धा आम्ही पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे। त्याच्यामुळे हा शशिकांत शिंदेची गरज आहे। तुतारी काय आहे म्हणत तुमच्या, तुतारी की कमळ आणि का? उमेदवार कुंबळ आहेत, जावली तालुका म्हणजे दोन्ही बी उमेदवार कुंबळ आहेत। उमेदवाराकडे बघून विलक्षण होणार नाही। हे केंद्र सरकारनं जे धोरण आहे ते सगळं चुकीचं आहे आणि हे जनतेनं विलक्षण हे हातात घेतलेलं आहे आणि हे सगळी शशिकांत शिंदे साहेबालाच सगळं मतदान होणार। का का होणार म्हणजे त्यांचं धोरणच म्हणजे केंद्र सरकारचं धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। तुतारी की कमळ, काय सातारकरांच्या मनात काय आहे? आणि आमच्या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदेच यायला पाहिजे। काय यायला पाहिजे? काय त्याचं पाठिंबाचं काय? उदयनराजे स्वतः केंद्र सरकारमधून आहेत ते आणि भवितव्यात खासदार आहेत ते। शशिकांत शिंदे काम चांगलं करतात। बर, त्यामुळं आम्ही शक्यतो शशिकांत शिंदेलाच देणार। काय सांगाल? सातारा सध्या जोरात तापले राजकारण। आता समोर 2 उमेदवार तुल्यबळ आहेत, काय सांगाल? शशिकांत शिंदे यावे, कारण की काय झालंय, खालच्या तळागाळात जर बघितलं तर आपण शरद पवार हा शेतकरी माणूस आहे, त्याला सगळं शेतकऱ्यांचं सगळं व्यथा माहिती आहे त्या। आणि जे वरचं मोदी शासन आहे, मोदी सरकार की फक्त वरच्याच लेवलला बघते, बाकी काय बघत नाही। कुठला उमेदवार समोर उभा आहे माहिती का? नाही माहिती, मग कसं मतदान करणार? शशिकांत शिंदे, उदयनराजे, काय सांगा? शशिकांत शिंदे का वाटतं तुम्हाला? मग उदयनराजे ही मोठ्या प्रमाणात त्यांचाही आता सध्या बोलबाला आहे, तर उदयनराजे का नको आहे तुम्हाला? चांगली कपफेट चालू काम चांगलंच आहे। बर, निवडणुकीचा हाय व्होल्टेजचा ड्रामा सुरू आहे सध्या। काय सांगाल, तुमच्या मनात कोणता उमेदवार आहे, उदयनराजे की शशिकांत शिंदे? उमेदवाराबद्दल तर उदयनराजेंना यापूर्वी चान्स दिलेला आहे, जनतेनं कौल त्यांच्यासारखा दिलेला आहे। आता शशिकांत शिंदेच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर काय आहे, नवीन उमेदवार आहे, त्यांना कधी आधी चान्स मिळाला नाही। तर जनतेच्या मनातल्या भावना सर्वसाधारण ज्या त्या गावात आम्ही बघितलो तर सर्वसाधारण शिंदे साहेबांच्या बाजूने जास्त कौल दिसून। मोदी सरकार आता सध्या मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना आहेत, उदयनराजे त्यांचे उमेदवार आहेत आणि ते का तुम्हाला नको आहेत? का आम्हाला नकोचा विषय आहे, आम्हाला जनतेतला उमेदवार पाहिजे, जनता निवडून देते। मग उदयनराजे शशिकांत शिंदे जोरदार एकमेकांच्या समोर उभे आहेत, कोण आहे तुमच्या मनातला उमेदवार? काय वाटतं? काय महाराजच बोला सर। महाराज का? उदयनराजे का? म्हणजे आमचे आहे आता सातारा जिल्ह्याची शान आहे ती। अच्छा,
बाकीची काय आहे नक्की उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे परस्पराच्या विरोधात उभे आहेत. तुमच्या मनातला उमेदवार कोण? उदयनराजे का? या म्हणजे जनतेचे सगळे जनामात मिसळून राहिलेले हेच जनतेचे सगळे कामं करतात. तुम्ही उदयनराजेंच्याकडे तुमचं इच्छा आहे की उदयनराजे खासदार व्हावेत म्हणून. पुन्हा खासदार होईल. तुमच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे? कुठला पक्ष आहे? का? हा, नकेनराजे भोसले, शशिकांत शिंदे समोरासमोर उभे आहेत. काय सांगाल? हा? उदयनराजे म्हणजे कुठल्या ह्याच्यावर सांगताय की काय तुम्हाला वाटतंय महाराजांच्या बाबतीत? अच्छा, उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे समोरासमोर आहेत. तुमच्या मनातला पक्ष आणि उमेदवार कोण? काय वाटतंय तुम्हाला? दिल्लीत कोण जावं? आता कोण जावं आता तुम्हाला माहितच आहे कोण जाते. तुम्हाला काय वाटतं दिल्लीत कोण जावं? साताऱ्यात गेला जो जाईल त्या टाइमला तर तुम्हाला माहित पडणार, आम्हाला काय माहित पडणार. मतदान करणार आहे ना तुम्ही? सगळ्यांनी व्यवस्थित राहावं आणि जनतेकडे आमच्याकडे बघावं, कोणी निवडून येऊ. दोघातला कोणी तुम्हाला असं वाटतं कोण बघेल तुमच्याकडे? जो बघणार आहे ना तो बघणार. ते आम्ही अगोदर 2 दिवस तुम्ही शरद पवारांच्या वयाचे वाटताय का? नाही ओके ओके. काय का नाही. पेट्रोल, डिझेल आणि सोनं असेल, अन्नधान्य असेल, याची काहीतरी पूर्तता आणि पाण्याची पहिली समस्या आहे ती मिटवावी. नक्की. मग कोण असं हे समस्या मिटवू शकतो असं उमेदवार वाटतो तुम्हाला? त्यातला कुणीही असू द्या, तर तुमच्या मनातलं कोण वाटतंय तुम्हाला सांगा? राजे मिटवतील. नक्की नक्की उदयनराजे मिटवतील. मिटवतील. कोणी म्हणतं उदयनराजे आमचे उमेदवार आहेत, तर कोणी म्हणतं शशिकांत शिंदे आमचे उमेदवार आहेत. ज्यांना आम्हाला दिल्लीला पाठवायचं आहे ते आम्ही 7 तारखेला भरघोस मतदान करू. मात्र जनतेच्या मनातला नेमका खासदार कोण ते येणारा 7 तारखेच्या मतदानानंतरच कळणार आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.